हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुम्ही डुबुक वड्याची भाजी खाल्ली आहे का, काळ्या रस्स्याची? तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. तुमचे घरचे पण म्हणतील, अरे वा, खूप छान भाज्या बनवते बरं का तू पण. चला तर मग कांदा वगैरे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं, खोबरं पण भाजून घेतलं आणि ते लगेच मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. दुसरा मसाला करायला घेतला, अद्रक, लसूण, थोडेसे जिरे आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून घेतलं आणि लगेच तुम्हाला जर जास्त तिखट भाजी आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिरची टाकू शकता, त्याच्याने चांगली चव येते. लगेच भाजी फोडणी टाकायला घेतली होती. अद्रक लसूण मिक्सचा मसाला त्याच्यामध्ये टाकून दिला आणि छान परतून घेतला. ते 1-2-3 मिनिटं छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि तो कांदा लसूण मसाला वगैरे तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर. आणि लगेच वाटलेलं मिश्रण पण त्याच्यात टाकलं आणि गरम पाणी टाकलं होतं. गरम पाणी टाकलं का भाजी एकजीव होते आणि टेस्ट पण चांगली येते. लगेच हळद वगैरे, तिखट आणि अंबारी कांदा लसूण मसाला मिक्स करून टाकला, कारण त्याच्याने खूप छान चव येते. आणि काळ्या मसाल्याची भाजी जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही तो मसाला वापरू शकता. 10 ते 15 मिनिटं छान ठेवून दिलं आणि लगेच इकडे डुबुक वडे करायला घेतले होते. थोडंसं बेसन घेतलं, त्याच्यात तिखट, मीठ आणि हळद वगैरे टाकली. तिखट टाकलं, त्याच्यात तुम्हाला जो मसाला टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता. थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली, जिरे टाकले आणि ते 5-10 मिनिटं ठेवलं आणि लगेच पाणी वगैरे टाकून ते मिक्स करून घेतले. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही करायचं, मध्यम करायचं. आणि पाणी उकळलं का भाजीचं लगेच त्याच्यामध्ये ते वडे सोडून द्यायचे. अशी छान आणि एकदम छान मस्त भाजी लागते. तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स. बाय बाय.